आजचा इशू होता इंजिनियर साहेबांचा वाढदिवस. त्यासाठी आमच्या आकाशरावने असं नेटकं नियोजन लावलेलं मुंडीचं. गरगरीत अशा मुंड्या पहिला भाजून घेऊन मस्त स्वच्छ करून घेतल्या. मुंड्या कशा भाजल्या पाहिलो त्याशिवाय क्वालिटी लागत नाही. आणि मुंडे भाजताना योग असं त्यांचं कान खायला बघा. भाजलेलं कान खाऊन झाल्यानंतर पाया असा स्वच्छ करून घेतला आणि मुंड्या फोडून मस्त असं जेवणाची तयारी चालू केली. आजचं सगळं नियोजन आमच्या आकाशरावने केलं. पूर्ण मुंड्या एकत्र करून मस्त असं शिजवून घेतल्या. मुंडी शिजवून इंजिनियर साहेबांनी म्हटलं एखादी झुरकं मारा. 3-4 तास मुंडी शिजवून झाल्यानंतर मस्त असं रस्साचा आस्वाद घेतला आणि पायाची नळी ओढून खाल्ली. त्यानंतर गरगरीत असं चिकन होतं. पूर्ण चिकन असं फोडणीवरून मस्तपैकी ताट लावायला चालू केलं. लिंबू पिळून घेतला चाळकणाने. भाकरी गरगरीत असं मोडून घेतली. रश्श्यात भिजलेली भाकरी तोंडात घातल्या विषय संपला. रश्श्याची क्वालिटी काय भारी गेली ते म्हणता आया नुसता रस्सा उचलून प्यायचा आणि मग भातामध्ये पण रस्सा टाकून का नाही यथेच्या असा दणका द्यायचा. मित्रांसोबत तुम्ही पण असं कधी नियोजन केलं असेल तर एकदा कमेंट करा. असं दणक्यात नियोजन झालं नाही ताट कनी यथेच्या असं रिकामी केलं बघा.